त्यातलं गवत काढायचं, ढोराला टाकायचं, ढोरायचं शेण आणि मूत्र जे धरायचं ते आणि ठिबकद्वारे त्याला सोडून देतो. त्यामुळे याचा फायदा एकच आहे, याच्यात मी कुठलाही खता औषधाचा वापर करत नाही. हे म्हणजे झाड थोडं फळ छोटं राहील, पण त्याला चव चांगली राहील. हे आहेत जालन्यातील साळेगाव येथील अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी विठ्ठल डिखुळे. 2018मध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या बागेची लागवड केली आहे. या बागेच्या माध्यमातून मागील वर्षी त्यांना 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे. तर यंदा देखील 10 ते 12 लाखांचं निव्वळ उत्पन्न या बागेमधून त्यांना अपेक्षित आहे. पाहुयात कशा पद्धतीने करतात विठ्ठल डिखुळे हे या शेतीचं नियोजन. 2016 मध्ये सोलापूर कोल्हापूर ह्या भागात गेलो होतो. असा मेचा पिरियड होता आणि जाताना आमच्यासोबत काही कर्मचारीच होते 1-2. त्यांच्यासोबत असे 4-6 जण मिळून आम्ही गेलो होतो. तर त्या वेळेला असं एक माळरान होतं. 4 वाजता आम्ही गाडी उभा केली म्हणून माळरानावर आम्हाला एक व्यवस्थित ड्रॅगन दिसले तिथं. पण त्या माणसाचं नुसतं टेक्चर आहे ते, मला तर ड्रॅगन कशाला म्हणते माहितीच नव्हतं. पण त्याच्यात एक सरला म्हणलं, हे इतका खर्च केला त्या माणसानं, हे पीक काय असेल बा? ते म्हणे याला ड्रॅगन म्हणते म्हणे. मग त्यांनी त्याच्या हिशोबाने ड्रॅगन फ्रूटचे त्यांनी फोटो काढले त्याच्या मोबाईलमध्ये. त्यावेळेस त्याला कळ्या फुलं काही नव्हती. तेव्हापासून इच्छा होती लावण्याची. तर 2016त बघितलेले आपण 2019 मध्ये 2019 मध्ये लागवड केली. ही आपण केलेली 8-11. तशी याची लागवड करताना 12 फूट आणि 9 फूट पाहिजे, 9-12 पाहिजे. म्हणजे थोडं खेळतं वातावरण राहतं. टेक्चरसाठी 1 एकरचं रान आहे, 1 एकर रान आहे. 1 एकर रानामध्ये आपण 500 झाड टाकलेली. तर ह्या 500 झाडामध्ये सरासरी त्या वेळाला एक खांबा ₹240 किंमत होती पोलची. तर त्यावेळेचा खर्च अलग होता. आज त्यावेळेसपेक्षा आज कमी याच्यावर टेक्चर बसायला, कारण आज सगळ्या लोकांना माहीत झालं की ड्रॅगन फ्रूट कसं होतं. आज सरासरी ₹200 पोल धरायचा आणि ₹200 चक्री, म्हणजे आज ₹400 एका टेक्चरचा खर्च आहे. ज्यावेळेला मी टाकले याला त्यावेळेला जास्त खर्च आलेला आहे मला. याला एकरी ₹3.5 लाख आला होता मला त्यावेळेला. लागवड केल्यानंतर मला आहे ना 13 महिन्यातच एक क्विंटल 6 क्विंटल ड्रॅगन निघले पहिल्याच एका तोड्याला 13 महिन्यात. आणि मग 13 महिन्याचं सीझन समजा त्या वर्षी 2-3 क्विंटल झाले, समजा सगळ्या सीझनमध्ये 2-3 क्विंटल. पण मला 2022 मधले जे 22 मध्ये जे निघले हे 12-13 क्विंटलवर गेले. पण 23 मध्ये मला डायरेक्ट 40 क्विंटल ड्रॅगन निघले. आणि 24 मध्ये तर मग ड्रॅगनला मी इतका भारी झालो की मग मला त्याचा अनुभव आला नाही की याला काय केल्यावर काय होतं. पण मी याला रसायन वापरीत नाही. याला जास्त करून सेंद्रिय पद्धतीनंच तयार करणं चालू आहे. कारण मी 2-3 गावड्या पाळलेल्या त्या बागासाठीच पाळलेल्या. सरासरी मला मागच्या वर्षी 83 क्विंटल ड्रॅगन फ्रूट विक्री झाली माझी. ₹100 किलो पकडून चाला सरासरी. तरी मला 7-8 लाख रुपयाची ड्रॅगन मागच्या वर्षी झाली. 2023मध्ये डिखुळे यांना तब्बल 43 क्विंटल ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन झालं, तर 24मध्ये 83 क्विंटल एवढं उत्पादन मिळालं. 2023मध्ये 5 लाख रुपये तर 2024मध्ये 8 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळालं. यंदा देखील 8 ते 10 लाखांचं उत्पन्न या बागेतून त्यांना अपेक्षित आहे. विशेष म्हणजे ते या ड्रॅगन फ्रूटची बाजारात थेट विक्री न करता स्वतः हातावर विक्री करतात. याला 100 ते 150 रुपये प्रति किलो दरम्यान भाव मिळतो. स्वतः विक्री केल्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचं डिखुळे आवर्जून सांगतात. शेती पिकवण्याबरोबरच शेतातील माल योग्यरित्या विकण्याचं व्यवस्थापन देखील शेतकऱ्याला जमल्यास तो नक्कीच सुखी समाधानी होऊ शकतो, हेच विठ्ठल डिखुळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.